नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण थोडीशी रक्कम आपल्याकडे असली की आपण 1/4 रक्कम किंवा आता अशा पद्धतीनं कर्ज देण्यात येत आहेत की तुम्ही किरकोळ जरी रक्कम भरली तरी तुम्हाला हप्त्यावर मोटरसायकली, 4 व्हीलर, टीव्ही, मोबाईल अनेक वस्तू अशा चैनीच्या तुम्हाला किरकोळ रक्कम सुद्धा भरून हप्त्यावर देत असतात. मित्रांनो, कर्ज घेताना हप्त्यावर एखादी वस्तू घेताना तुम्ही 10 वेळा विचार करा. किरकोळ रक्कम भरून कोणतीही वस्तू घेण्याचा प्रयत्न करू नका. ज्यावेळी तुमच्याकडं जी वस्तू घेणार आहे त्याच्या 70 ते 80% रक्कम तुमच्याकडं जर शिल्लक असेल तरच ती वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला हप्ता पण कमी बसेल आणि तुमचं जे आयुष्याचं आर्थिक नियोजन आहे ते पण व्यवस्थित राहील. आपण 1/4 रक्कम किंवा किरकोळ रक्कम आपल्याकडं शिल्लक असल्यानंतर आपण भावनेच्या आहारी जाऊन किंवा समाजाला आपलं स्टेटस दाखवण्यासाठी 4 चाकी, 2 चाकी, मोबाईल, टीव्ही अशा अनेक वस्तू किरकोळ रक्कम भरून घेत असतो आणि त्याचा हप्ता ज्यावेळी भरायची वेळ येते त्यावेळी आपण विनाकारण कर्जाच्या खाईत बुडत चाललेला असतो. ह्याचा पूर्णपणे विचार करून किरकोळ समाजासाठी आपलं स्टेटस दावण्यापेक्षा आपण आर्थिक सोबत्याप्रमाणे चांगलं आपलं जीवनाचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. जर खरोखरच आपल्याकडं रक्कम जास्त असेल, 100 रुपयाची वस्तू जर कर्जावर घ्यायची असेल तर आपल्याकडं 70 ते 75% वर रक्कम आपल्याकडे पाहिजे. म्हणजे 70 ते 75 रुपये आपलं पाहिजे. तेवढेच 10 ते 20-25 रुपये तुम्ही कर्ज काढा. अन्यथा शक्यतो कर्ज काढू नका. ज्या काही वस्तू घ्यावायच्या असतील त्या रोख शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं कर्जाच्या टेन्शनमध्ये किंवा कर्जामध्ये तुम्ही राहू नका. मित्रांनो, जास्तीत जास्त तुमचं आर्थिक नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं तर उद्याच्या काळामध्ये चांगली गुंतवणूक तुमची होऊ शकते. माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.